वादग्रस्त विधानं किंवा कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं सांगतानाच अशा प्रकारांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होते या शब्दात मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची खरडपट्टी काढली। ही अखेरची संधी असल्याचा शेवटचा निर्वाणीचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला। विशेष म्हणजे कुणाचीही बेशिस्त वागणूक खपवून घेणार नाही असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही। हिंदी में बताइए, मंत्री का जो एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या काळात। हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। एकीकडे वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी स्तंभी दिलेली असताना शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हावी यासाठी विरोधकांनी दबाव वाढवायला सुरुवात केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं, मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून। मी सांगतो, अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे। हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे। कृषी मंत्र्यांचं खातं बदललं, खातं बदलून चालणार नाही, त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे। तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये। मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरपणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे। वादात सापडलेल्या कोकाटेंचं मंत्रीपद बदललं गेलंय। आता शिवसेनेच्या मंत्र्यांबाबतीतला निर्णयाचा चेंडू शिंदेंच्या कोर्टात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपल्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।